गाईज घरातल्यांना कोणी विचारलं ना दीदी कुठे आहे, तर घरातली फक्त एवढंच सांगतात की दीदी झोपली आहे म्हणून. तर झालं असं, दादाचं लग्न आले तर म्हटलं आता शॉपिंगला चालू केलं पाहिजे. पहिली आमची शॉपिंग व्हायच्या आधी आमच्या शेटची शॉपिंग करून घेतली. आमची लगेच नाही, कारण आम्ही चाकणला शॉपिंगला नाही जाणार, आम्ही पुण्याला जाणार. आता ह्याच्याकडे ना कुर्ता तर ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे त्याला फक्त एक पॅन्ट आणि एक शर्ट एवढंच घेऊन आलो. आता तुम्ही ना माझी ही बॅग बघा, ही बॅग आहे ना जर्मनीवरून आणलेली आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये काय भरलं आहे ना ते पण बघा. 2 पनीर मसाले, एक पनीरचं पॉकेट, आणि जे ते दुसरं दिसतंय ना ते आमच्या पोरींचं म्हणजे लिपस्टिक होती. गाईज गावाकडे हे एक्सपेन्सिव्ह वगैरे काय नाही, काही पण असो तू त्याच्यात भरून सामान नाही फक्त. बरं असो आता. तर आहे ना हॉटेलमध्ये मग आहे ना लस्सी वगैरे आली होती. मम्मी मला बोलली की फ्रीजमध्ये ती लस्सी लावून घे. म्हणलं ठीक आहे लावते. लस्सी लावायला थोडीशी जागा केली आणि मग तिथं लस्सी लावून घेतली. बाकी काही पण असो, पहिली झोप झाली पाहिजे. आणि घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे आहे ना मगाशी मामाचा फोन आलता वाटतं, मला काय माहीत नाही, कारण मी झोपलेले होते आणि फोन सायलेंटवर होता. तुमच्या घरातलं आहे का नाही कुणाचं लग्न, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला फॉलो पण करा. आणि त्याचबरोबर तुम्ही शॉपिंग कुठून करताय हे पण सांगा बरं का.